नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। इंजिनिअरिंग ॲडमिशन ऑनलाईन फॉर्म। तर मित्रांनो, आपल्याला जर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागते। तर मित्रांनो, ते रजिस्ट्रेशन 28 जून 2025 पासून चालू झालेले आहे व त्याची लास्ट डेट ही 8 जुलै 2025 असणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, ते डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे, त्याच पद्धतीने स्क्रुटिनी मोड कसा सिलेक्ट करायचा, ऑप्शन फॉर्म कधी भरायचे, कॉलेजला रिपोर्टिंग कधी करायची, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला अशीच नवीन व्हिडिओ आणि ॲडमिशन संदर्भातील अपडेट मिळत राहतील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी गुगलमध्ये MSc CET 2025 असे टाईप करायचे, त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो cetcell.mahacet.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्या वेबसाईटच्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी वेबसाईट ओपन झालेली आहे। तर या ठिकाणी ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2025-26 या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी डाव्या बाजूला अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस असे ऑप्शन आहे, त्यामध्ये आपण BE BTech या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपलं होम पेज ओपन झालेलं आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला आपलं शेड्यूल दिलेलं आहे। तर या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे 28 जून 2025 ते 8 जुलै 2025 पर्यंत असणार आहे। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन हे 30 जून 2025 ते 9 जुलै 2025 पर्यंत असणार आहे। तर मित्रांनो, हे सध्याचं शेड्यूल आहे, पण यामध्ये चेंजेस होत असतात। आपण वेळोवेळी वेबसाईटला व्हिजिट करायची आहे आणि व्हिजिट करून आपलं शेड्यूल बघून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी डाव्या साईडला इम्पॉर्टंट लिंक्समध्ये स्क्रुटिनी सेंटर लिस्ट दिलेली आहे, म्हणजेच आपल्या घराजवळ जे आपलं SC सेंटर आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतो। या ठिकाणी सर्व कॉलेजची लिस्ट दिलेली आहे, त्यामध्ये आपण बघून घ्यायचे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे स्टाफचा। त्यानंतर या ठिकाणी इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे। तर या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्यानंतर आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, अशी सर्व इन्फॉर्मेशन यामध्ये दिलेली आहे। तर आपला ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी आपण एकदा इन्फॉर्मेशन ब्राउचर पण वाचून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा होम पेजवरती जायचं आहे आणि या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्टर असे दोन ऑप्शन आहेत, तर त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जर जो MSc एक्झामचा फॉर्म भरलेला होता त्याचा ईमेल ID आणि पासवर्ड असेल तर तुम्ही तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि साइन इन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही। आणि समजा तुम्ही विसरले असाल मित्रांनो तो ईमेल ID आणि पासवर्ड, किंवा तुम्ही JEE थ्रू ॲडमिशन घेणार असाल, तुम्ही CET एक्झाम दिलेली नाहीये, तर तुम्ही या ठिकाणी न्यू युजर रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला आपलं डिटेल्स भरून घ्यायचे आहेत। या ठिकाणी फर्स्ट नेम, मिडल नेम आपलं रिझल्टवरती ज्या पद्धतीत आहे त्या पद्धतीत या ठिकाणी टाकून द्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी लास्ट नेम म्हणजे सरनेम टाकायचे। त्यानंतर या ठिकाणी आपला ईमेल ID टाकायचा आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला जो पासवर्ड पाहिजे तो टाकायचा आहे। पण पासवर्ड टाकताना मित्रांनो तो 1 कॅरेक्टरचा पाहिजे, त्यामध्ये एक अप्पर केस पाहिजे, लोअर केस पाहिजे, एक नंबर पाहिजे आणि स्पेशल कॅरेक्टर पाहिजे। अशा पद्धतीने आपला पासवर्ड या ठिकाणी सेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा तो पासवर्ड टाकायचा आहे जो आपण वरती टाकलेला आहे तो, आणि त्यानंतर या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे।
मित्रांनो डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर या ठिकाणी रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं. तर मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ईमेल व्हेरिफिकेशन, तर या ठिकाणी आपल्या ईमेल आयडी वरती इन्स्ट्रक्शन्स आलेले आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन कोड आलेला आहे, त्यावरती क्लिक करून आपलं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि समजा मित्रांनो तुम्ही जर MSCET चा तुमच्याकडे ईमेल आयडी आणि पासवर्ड असेल तर तुम्ही तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. आणि समजा तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमच्या ईमेल आयडीला जसं कोड आलेला आहे तो टाकून तुम्ही पुन्हा एकदा इथे लॉग इन करू शकता. या ठिकाणी माझा जो MSCET चा मेल आयडी आणि पासवर्ड आहे तो मी आता या ठिकाणी टाकतो. या ठिकाणी मी मेल आयडी टाकलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली आपला पासवर्ड टाकायचा आहे. मित्रांनो तुम्ही जर तुमचा पासवर्ड विसरला असेल तर या ठिकाणी तुम्ही फॉरगेट पण करू शकता. त्यानंतर या ठिकाणी साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी इनव्हॅलिड युजर नेम और पासवर्ड म्हणतो तो. आता या ठिकाणी मी टाकलेला आहे आणि साइन इन बटनावरती क्लिक करायचे. तर मित्रांनो आता जी वेबसाईट आपली ओपन झाली आहे. मित्रांनो या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे, आपण तिथून पण डायरेक्ट लॉग इन करू शकता. तर या ठिकाणी मित्रांनो लिंक ओपन झाल्यानंतर सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सीईटीच्या डिटेल्स टाकून घ्यायचे आहे. आता या ठिकाणी हॅव यू अपियर फॉर PCM MSc CET 2025 एक्झाम, तर या ठिकाणी आपण एक्झाम दिलेली आहे म्हणून येस या बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला PCM CET चा जो ऍप्लिकेशन नंबर आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. तर मित्रांनो आपल्या रिझल्ट वरती तो ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे, तो रिझल्ट वरती बघून या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला रोल नंबर टाकायचा आहे, तो पण रिझल्ट वरती बघून घ्यायचा आहे. त्यानंतर आपली या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. मित्रांनो या ठिकाणी व्यवस्थित आपली डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. त्यानंतर चेक PCM CET डिटेल्स वरती क्लिक करायचे. तर या ठिकाणी आपले PCM ग्रुपचे मार्क्स या ठिकाणी आलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला जे टोटल मार्क्स आहे ते एकदा बघून घ्यायचे आहे आपल्या रिझल्ट प्रमाणे आहे की नाही. आणि ते मार्क्स बघितल्यानंतर या ठिकाणी हॅव यू अपियर PCB MSc CET 2025 एक्झाम, तर या ठिकाणी तुम्ही जर PCB ची एक्झाम दिलेली असेल तर या ठिकाणी यस म्हणायचं आहे आणि नसेल दिली तर या ठिकाणी नो वरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही यस म्हटले तर या ठिकाणी पुन्हा एकदा ऍप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर
टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स या बटनावरती क्लिक करायचे आणि सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता आपले पर्सनल डिटेल्स मध्ये आपलं नाव, फादर नेम, मदर नेम, जेंडर, बाकीच्या डिटेल्स ऑटोमॅटिकली आलेल्या आहेत. ठिकाणी आपली डेट ऑफ बर्थ कन्फर्म करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपली डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची. या ठिकाणी सुरुवातीला इयर सिलेक्ट करायचं, त्यानंतर मंथ सिलेक्ट करायचं आणि डेट सिलेक्ट करायची. त्यानंतर आपलं फॅमिली अॅन्युअल इन्कम पण आलेला आहे. मदर टंग आपली मराठी आहे, नॅशनॅलिटी आलेली आहे. त्यानंतर आपला ऍड्रेस पण आलेला आहे. त्यानंतर आपला कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. आणि या ठिकाणी आता आपला कॅप्चा टाकायचं. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी आपला जो मोबाईल नंबर आहे त्यावरती आता ओटीपी दिलेला आहे. तो ओटीपी घ्यायचा आहे या ठिकाणी आणि ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचं. तर मित्रांनो या ठिकाणी आपला मोबाईल वरती ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी आपला ऍप्लिकेशन आयडी जनरेट झालेला आहे. तर मित्रांनो याचा आपल्याला टेक्स्ट मेसेज पण आलेला आहे आणि टेक्स्ट मेसेज जपून ठेवायचा आहे. त्याच पद्धतीने आपल्या मोबाईल मध्ये हा ऍप्लिकेशन आयडी सेव्ह करून ठेवायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो प्रोसेस टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपलं सिलेक्ट एसटी व्हेरिफिकेशन मोड ऑप्शन आलेला आहे. या ठिकाणी फिजिकल स्क्रुटिनी मोड आणि ई स्क्रुटिनी मोड असे दोन ऑप्शन आहेत. तर मित्रांनो यामध्ये लक्षात घ्या, फिजिकल स्क्रुटिनी मोड मध्ये आपल्याला त्या एसटी सेंटरला म्हणजे कॉलेजला व्हिजिट करायची आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहे, कन्फर्म करून घ्यायचे आहे. आणि ई स्क्रुटिनी मोड मध्ये मित्रांनो आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही. आपले डॉक्युमेंट हे ऑनलाईन चेक होणार आहे. अशा पद्धतीने दोन मोड आहे. तर समजा तुम्हाला ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचे आणि तुम्हाला जर फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करायचा असेल या ठिकाणी फिजिकल स्क्रुटिनी अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बुक स्लॉट फॉर एसटी व्हेरिफिकेशन या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आपल्याला कोणत्या जिल्ह्यातील एसटी सेंटरला जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी स्क्रुटिनी सेंटरची लिस्ट दिसेल, समजा नाशिक जिल्ह्यातील सर्व. तर या ठिकाणी आपल्याला ज्या कॉलेजला जायचं आहे ते एसटी सेंटर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला डेट म्हणजे तुम्ही किती तारखेला जाणार आहात व्हेरिफिकेशनला ती डेट या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि व्ह्यू स्लॉट वरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू स्लॉट वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या पद्धतीत स्लॉट दिसणार आहे. 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5 असे स्लॉट आहे. तर यामध्ये तुम्ही टोटल 20 मुलांचा स्लॉट असणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला समजा 4 ते 5 मध्ये तुम्ही येणार असाल तर या ठिकाणी बुक स्लॉट वरती क्लिक करायचे. 4 ते 5 या ठिकाणी ओके वरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने मित्रांनो आपलं 2 तारखेचा 4 ते 5 चा स्लॉट बुक झाला आहे. समजा तुम्हाला परत काही त्याच्यात चेंजेस करायचे असेल तर तुम्ही रिशेड्यूल करू शकता. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो फिल अँड एडिट ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी कॅन्डिडेटचे टाईप आहे. तुम्ही जर 10वी आणि 12वी महाराष्ट्रात पास झाले असाल आणि तुमच्याकडे डोमासाईल महाराष्ट्रातला असेल किंवा तुमचा जन्म महाराष्ट्रातील असेल तर तुम्ही महाराष्ट्र टाईप ए सिलेक्ट करायचं आहे. आणि समजा तुमच्या वडिलांचा किंवा आईचं डोमासाईल महाराष्ट्रातील आहे तर त्यांनी
टाईप पी सिलेक्ट करायचे. समजा तुमचं शिक्षण हे बाहेर झालंय पण आई वडिलांचं डोमासाईल महाराष्ट्रातील आहे त्यांनी टाईप पी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या दोन्ही कॅटेगरीमध्ये जे बसणार नाही त्यांनी टाईप सी सिलेक्ट करायचे. या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. त्यानंतर जो अदर दॅन महाराष्ट्र कॅन्डिडेट आहे त्यांनी OMS सिलेक्ट करायचं आहे. अशा पद्धतीने हे बघून घ्यायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर टाईप ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड. या ठिकाणी तुमच्याकडे जर डोमासाईल सर्टिफिकेट असेल तुम्ही डोमासाईल घेऊ शकता, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, अशा 3 डॉक्युमेंटपैकी जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर या ठिकाणी मी डोमासाईल सर्टिफिकेट सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट फ्रॉम कॅन्डिडेट पास SSC, 10वी कोणत्या जिल्ह्यात पास झाले आहे तो जिल्हा या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही 12वी कुठल्या जिल्ह्यात पास झाला आहे तो जिल्हा या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. त्यानंतर आपला 12वी ज्या ठिकाणी पास झाला त्याचा तालुका टाकायचा आहे. तर मित्रांनो व्यवस्थित आपला तालुका टाकून द्यायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी डिटेल्स टाकायचे आहे. तर तुमची कॅटेगरी कोणती आहे. समजा ओपन असेल तर ओपन मध्ये तुमची जर EWS असेल तर ओपन टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी EWS कॅटेगरी तो खाली विचारेल तुम्ही EWS आहात का. तर या ठिकाणी यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. अशा पद्धतीचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमची SC, ST, GT, VJ, NTB, NTC, NTD, OBC, SBC, SCBC अशा सर्व कॅटेगरी या ठिकाणी दिलेली आहे. माझी OBC आहे म्हणून मी OBC सिलेक्ट केलं. त्यानंतर आपल्या जातीचे नाव निवडा. त्यामध्ये OBC मध्ये तुमची कुठली कॅटेगरी आहे, कुठली कास्ट आहे ती कास्ट या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. तर मित्रांनो ती व्यवस्थित आपल्या कास्ट सर्टिफिकेट वरती बघून घ्यायची आणि त्या पद्धतीने या ठिकाणी तो नंबर आपला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का. तर या ठिकाणी मित्रांनो असेल तर अवेलेबल म्हणायचं आणि तुम्ही जर अप्लाय केलं असेल तर अप्लाय बट नॉट रिसिव्ह म्हणायचं आहे. तर अशा पद्धतीने नसेल तर नॉट अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी तुमच्याकडे आहे तर तुम्ही अवेलेबल म्हणायचं आणि तुम्ही जर अप्लाय बट नॉट रिसिव्ह असा पद्धतीत केलं तर या ठिकाणी तुम्हाला तो ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे जो तुमच्या रिसिप्ट वरती दिलेला आहे. कधी जमा केलं त्याचं डेट ऑथॉरिटी नेम टाकून घ्यायचं आहे. ते याच पद्धतीत नॉन क्रिमिनल साठी पण आहे. या ठिकाणी माझ्याकडे आहे म्हणून अवेलेबल केलं आहे. त्याच पद्धतीत नॉन क्रिमिनलची स्थिती असेल तर अवेलेबल म्हणायचं, अप्लाय केला असेल तर अप्लाय बट नॉट रिसिव्ह आणि नसेल तर नॉट अप्लाय वरती क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी डू यू वॉन्ट टू अप्लाय TFWS. तर तुमचं मित्रांनो तुम्हाला चांगले मार्क्स असतील आणि तुमचं 8 लाखापेक्षा कमी इन्कम असेल तर तुम्ही या ठिकाणी TFWS चॉईस करू शकता. याच्या प्रत्येक कॉलेजला या 5% जागा या राखीव असतात. त्यामुळे आपल्याला जर चांगले मार्क्स असतील तर आपण या ठिकाणी यस करायचे, अदरवाईज नो केलं तरी चालेल. पण त्यासाठी मित्रांनो आपल्याला उत्पन्न दाखला मॅन्डेटरी आहे. त्यानंतर आर यू ऑर्फन, नो. त्यानंतर डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी कॅन्डिडेट, अल्पसंख्याक आहात का. या ठिकाणी नो वरती क्लिक करायचं. असेल तर यस वरती क्लिक करायचे आणि सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपल्या 10वीच्या डिटेल्स टाकायचे. या ठिकाणी आपलं बोर्ड सिलेक्ट करायचंय. समजा तुमचं स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड असेल तर CBSE बोर्ड, त्यानंतर ICSE बोर्ड असेल ICSE बोर्ड किंवा अदर कुठलं बोर्ड असेल तुमचं तर ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर SSC पासिंग इयर टाकायचे आपल्याला. आपण 10वी कधी उत्तीर्ण झालो ते इयर टाकून घ्यायचे. त्यानंतर आपला 10वीचा सीट नंबर टाकायचा मित्रांनो. या ठिकाणी आपला सीट नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा. त्यानंतर या ठिकाणी सीट नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपले 10वीचे मार्क्स टाकायचे. आपल्याला 10वीच्या मार्क्स मध्ये मॅथला किती मार्क्स आहे. त्यानंतर आउट ऑफ म्हणजे इथे 100% ऑटोमॅटिक येतील. त्यानंतर सायन्सचे मार्क्स टाकायचे. या ठिकाणी मित्रांनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे मार्क्स टाकून घ्यायचे. त्यानंतर या ठिकाणी इंग्लिशचे मार्क्स टाकायचे मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी आपले ऍग्रीगेट टोटल बेस्ट ऑफ 5 जे मार्क्स आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचे. रिझल्ट प्रमाणे टाकायचे मित्रांनो ते. त्यानंतर क्वालिफाईंग एक्झाम SSC वरती क्लिक करायचे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्लेस ऑफ SSC बोर्ड आपलं इंडिया टाकायचे.
त्यानंतर आपलं 12वीचं बोर्ड सिलेक्ट करायचे. स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड, सीबीएसई, आयसीएसई बोर्ड किंवा अदर बोर्ड असेल तर ते पासिंग इयर या ठिकाणी टाकायचं आहे. 2025 समजा यावर्षी पास झाले असेल तर. त्यानंतर या ठिकाणी आपला 12वीचा सीट नंबर टाकून द्यायचा. त्यानंतर आपलं मदर नेम टाकायचे. 12वीच्या रिझल्ट वरती आहे त्या पद्धतीत व्यवस्थित टाकायचं मित्रांनो. यामध्ये स्पेलिंग मिस्टेक नको. त्यानंतर कॅन्डिडेट नेम ॲज ऑन एसएससी मार्कशीट. तर मार्कशीट वरती ज्या पद्धतीत नाव आहे त्या पद्धतीत आपलं नाव टाकायचंय. तर मित्रांनो यामध्ये लक्षात घ्या, तुम्ही जर स्टेट बोर्ड असेल तर तुमचं सुरुवातीला सरनेम आहे तर सरनेमच सुरुवातीला टाकायचं आहे. त्यानंतर त्यानंतर गेट एसएससी डेटावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण जर आपली माहिती व्यवस्थित फिल केलेली असेल तर या ठिकाणी आपले 12वीचे मार्क्स ऑटोमॅटिक आलेले आहे. तर मित्रांनो ते मार्क्स पण आपण या ठिकाणी बघून घ्यायचे आहे. ते मार्क्स व्यवस्थित बघून घ्यायचे आहे आपल्या रिझल्टचे आणि हे मार्क्स सेम आहे की नाही. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हॅव यू अपियर फॉर जेई मेन एक्झाम. आपण जरी जेई दिली असेल तर यस म्हणायचे, नसेल तर नो वरती क्लिक करायचे. त्यानंतर आपण नीट एक्झाम दिलेली असेल तर यस वरती क्लिक करायचे, नसेल तर नो वरती क्लिक करायचे आणि सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी आपला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. तर मित्रांनो या ठिकाणी फोटो अपलोड करताना फोटोची साईज मिनिमम 4 KB आणि लेस दॅन 100 KB पेक्षा कमी पाहिजे. तर या ठिकाणी सिलेक्ट अपलोड टाईप फोटोग्राफ सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी ओपन बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी आपला फोटो आणि सिग्नेचर सेव्ह करून ठेवले आहे त्या पाथला आपल्याला जायचं आहे. त्या फोल्डरला जाऊन त्या ठिकाणी आपला फोटो सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी फोटो सिलेक्ट केला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी अपलोड बटनावरती क्लिक करायचे. आता आपला फोटो अपलोड झाला आहे. त्यानंतर सिग्नेचर. तर मित्रांनो सिग्नेचर अपलोड करताना पुन्हा एकदा ओपन बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर आपल्या कॉम्प्युटरचा जो पाथ आहे त्या ठिकाणी आपलं सही फाईल जी आहे ती सेव्ह करून ठेवली आहे त्या फोल्डरला जाऊन ती सिलेक्ट करून अपलोड करायची आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपला फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाली आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपली शेवटची स्टेप आहे. आता आपल्याला आपले सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. टोटल 9 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला नॅशनॅलिटी अपलोड करायची, त्यानंतर डोमिसाईल, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल, त्यानंतर आपला 10वीचा रिझल्ट, 12वीचा रिझल्ट, त्यानंतर आपलं सीईटीचं स्कोर कार्ड, त्यानंतर पीसीबीचं स्कोर कार्ड. तर मित्रांनो डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपले PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्ये असले तरी चालेल. त्याची मॅक्सिमम साईज ही 500 KB पाहिजे. तर या ठिकाणी सुरुवातीला मी नॅशनॅलिटी अपलोड करतो. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याकडे जर नॅशनॅलिटीवरती जो बारकोड नंबर आहे तो बारकोड नंबर टाकत असेल तर तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे, नसेल तर काही गरज नाही. या ठिकाणी ओपन वरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी आपल्याकडे जी नॅशनॅलिटी आहे ती नॅशनॅलिटी या ठिकाणी अपलोड करायची आहे. आणि या ठिकाणी अपलोड बटनावरती क्लिक करायचे. तर मित्रांनो आपण जे डॉक्युमेंट अपलोड केले आहे ते या व्ह्यू वरती बघून आपण व्ह्यू वरती क्लिक करून आपण ते बघू पण शकतो. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला डोमिसाईल अपलोड करायचे. डोमिसाईल नंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे. तर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करताना या ठिकाणी आपली इश्युइंग ऑथॉरिटी सिलेक्ट करायची आहे. समजा तुमचं कास्ट सर्टिफिकेट समजा डेप्युटी कलेक्टर असेल तर डेप्युटी कलेक्टर, सब डिव्हिजनल ऑफिसर, तहसीलदार, असिस्टंट कलेक्टर अशा पद्धती. तर मित्रांनो आपलं जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला त्याची ऑथॉरिटी दिलेली आहे.
या ठिकाणी समजा मी सब डिव्हिजन ऑफिसर घेतलं, त्याच्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर ओपन बटनावरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी माझं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते आता मी अपलोड करतो. यामध्ये मी बघून घेतो अथॉरिटी. तर या ठिकाणी सब डिव्हिजनल ऑफिसराची अथॉरिटी खाली दिलेली आहे. तर या ठिकाणी अपलोड बटनावरती क्लिक करायचे. अशा पद्धतीने मित्रांनो आपली कास्ट सर्टिफिकेट पण अपलोड झालेलं आहे. त्यानंतर आता आपली व्हॅलिडिटी अपलोड करायची, तुमची रिसीट असेल तर ती अपलोड करायची, नॉन क्रिमिनल डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. समजा या ठिकाणी आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायची, या ठिकाणी ओपन वरती क्लिक करायचं. त्यानंतर आपली जी कास्ट व्हॅलिडिटी आहे ती सिलेक्ट करायची आणि अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपले सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहे. डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर मित्रांनो एकदा व्ह्यू करून बघून घ्यायचं आहे. समजा आपलं डॉक्युमेंट चुकीचं अपलोड झालं असेल तर ते डिलीट करायचे. त्याच पद्धतीने आपल्याला जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे ते व्यवस्थित स्कॅन करून घ्यायचे आहे. ते जर ब्लर असतील तर ते डिलीट करून पुन्हा एकदा अपलोड करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला फॉर्म सबमिट होतो. तर मित्रांनो यामध्ये लक्षात असू द्या की यासाठी आपल्याला हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कुठलीही फी पे करण्याची गरज नाहीये, कारण ती फी तुम्ही ऑलरेडी सीईटी सेंटरच्या एक्झामच्या वेळी पे केलेली आहे. तर या ठिकाणी प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म वरती आपल्याला क्लिक करायचं आहे, त्याची प्रिंट काढायची आणि व्यवस्थित फॉर्म एकदा बघून घ्यायचं आहे. सर्व आपले मार्क्स वगैरे नाव वगैरे बरोबर आलं आहे की नाही, आणि यामध्ये जर काही करेक्शन असतील तर ते तुम्ही व्हेरिफिकेशनच्या अगोदर करेक्ट करू शकता. या ठिकाणी जाऊन कॅन्डिडेट टाईप्स वगैरे होम युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे जाऊन अशा पद्धतीने आपला संपूर्ण ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. तर यामध्ये मित्रांनो हा फॉर्म भरताना तुम्हाला जर काही क्युरी असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. तसेच मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच आपल्या मित्रांना पण शेअर करा. आणि मित्रांनो यामध्ये एक लक्षात असू द्या की हा डॉक्युमेंट भरल्यानंतर आपल्याला व्हेरिफिकेशन करण्यासाठी एसटी सेंटरला जायचं आहे आणि तिथे जाऊन आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट आणि आपले 2 झेरॉक्स सेट घेऊन जायचे आहे आणि ते व्हेरीफाय करायचे आहे. त्याशिवाय तुमची संपूर्ण प्रोसेस कंप्लीट होणार नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.